मुंबई आणि आसपासच्या महानगरांच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून कमालीची वाढ होताना दिसून येते। जागतिक वातावरणातल्या हवामान बदलामुळे यंदाचा उन्हाळा हा दरवर्षीपेक्षा वेगळा असल्याचं सुरुवातीपासूनच जाणवतंय। त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात। उन्हाचा हा तडाखा इतका जबरदस्त आहे की नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय। मुंबई आणि ठाण्यासह रायगड जिल्ह्यालाही उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे मुंबई ठाण्यासह आसपासच्या महानगरांच्या सरासरी तापमानात 4 ते 5 अंश सेल्सिअसहून अधिकची भर पडण्याची शक्यता आहे। आपण पाहूयात मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये आज कमाल तापमान किती होतं। कुलाबा 34.7 अंश सेल्सिअस, सांताक्रूज 37.9 अंश सेल्सिअस, भाईंदर 38.2 अंश सेल्सिअस, ठाणे 41 अंश सेल्सिअस, मीरा रोड 41.1 अंश सेल्सिअस, आणि सर्वाधिक तापमान कुठे आढळलं असेल तर ते पनवेलमध्ये ते 43च्याही पुढे पोहोचलेलं होतं। आणि मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचं तसंच सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय। परत आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं घेतलेला आढावा। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये प्रचंड उकाडा जाणवतो आहे। याचं कारण म्हणजे जागतिक लेवलला जे काही तापमानामध्ये बदल होत आहेत त्याचा परिणाम मुंबईवर जाणवतो आहे। यामुळे मुंबईचा पारा प्रचंड वाढलेला दिसून येतो आहे आणि त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर अशा प्रकारे ज्या ठिकाणी रसवंतीगृह आहेत तिथे आपल्याला गर्दी पाहायला मिळते आहे। खरं तर यामुळे आरोग्याच्या समस्या देखील मुंबईमध्ये जाणवू लागलेल्या आपल्याला दिसून येत आहे। खरं तर मुंबईमध्ये जर आत्ताचं तापमान बघितलं तर साधारणतः 35 सेल्सिअसच्या आजूबाजूलाच जे आहे ते रोज तापमान आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे मुंबईकर हे प्रचंड हैराण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। शक्यतो मुंबईकरांनी घराच्या बाहेर जाणं जे आहे ते टाळणं गरजेचं आहे आणि तरी देखील जर आपण बाहेर पडत असाल तर भरपूर पाणी पिऊन बाहेर पडणं गरजेचं आहे। त्याचबरोबर डोक्यावर टोपी किंवा त्वचा झाकण्यासाठी वेगवेगळे उपाय जे आहेत ते करणं गरजेचं आहे। डोळ्यांना गॉगल लावणं, त्याचबरोबर सुती कपडे घालणं हे गरजेचं आहे। नॅचरल्स असे सरबत आहेत ते घेणं गरजेचं आहे। एकूणच मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे प्रचंड ऊन वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्या उन्हाला टाळण्यासाठी त्यामुळे आरोग्याच्या ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या टाळण्यासाठी मुंबईकरांनी काळजी घेणं जे आहे ते गरजेचं आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।